हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आता बोलूया आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं वेगळं राहिल्यानंतर कोणी सगळ्यांनी हात धुवून घेतलेला ते बघा. तर आता ह्यांना ओळख दाखवायची नाही, ओळख दाखवल्यावर पण झोंबतं ह्या लोकांना. तर हे पण बघा, आता मी सांगणार आहे सगळं, तुम्हाला काय करायचं ते करा. मी आधी सांगणार सगळं, मग बाकीचं नंतरच्या नंतर बघा येईल. मला तुम्ही चुकीचं ठरवा चालतंय मला, पण मी सगळं सांगणार आहे. तर नंतर काय झालं बघा, ते झालं. आता हे बाकीचं सगळं झालं का, ठीक आहे. परत शेड मारायला तुम्हाला सांगितलं मी त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर ते शेड मारताना पण कसं कसं झालं बघा. शेड मारायला म्हणजे मिस्टर इकडंच होते, मी तिकडं होती. मला म्हणजे शेड मारायला लागलेलं म्हणजे नंतर समजलं की कुठं मारलाय म्हणून. हे सगळ्यात जी मोठी आहेत ना, ते पण कसे डाव खेळतात बघा. हे सगळ्यात मोठ्यांनी काय केलं माहितीये का, अगोदर म्हणजे इथं जमीन दोघात आहे बरं का, दोघात आहे. तर थोडंसं म्हणजे किती 10 गुंठ का काहीतरी ठेवणार होते दोघात सामायिक म्हणून. घर बांधायला दोघाला, घराला जागा आणि वावरायला म्हणजे दारात काय आपलं काय पण असो, वाहनं लावायला किंवा जनावर बांधायला आपलं काय ते ठेवायला वगैरे, असं 10 गुंठ दोघात ठेवणार होते बरं का. लक्षात घ्या जरा, यांचा विषय लय गहन आहे. हे एवढे इझी कुणाला नाही समजणार. हे एवढ्या आतल्या चाली खेळतात. उघड उघड चाली खेळू वाटत नाही त्यांना, आतून गेम करतात. तर नंतर काय झालं बघा, ह्या लोकांनी दोघात ठेवायचं होतं ते ठेवलं. हा म्हणले तुझं पण ठेव आणि आमचा पण ठेव. बरं ठीक आहे म्हणले मिस्टर बरं का. आणि माझे मिस्टर ना आतापर्यंत फक्त बोलण्यावर जातात. त्यांनी बोललं का वाटतं की हा हे शब्दाला पक्के आहेत असं त्यांना वाटतंय बरं का. तर नंतर ह्यांनी काय केलं माहितीये का, जेव्हा त्यांच्या रानात शेड मारायला लावला आम्हाला बरं का, त्यांच्या साईडला, इकडच्या साईडला पण मारू शकले असते ना, तर तिकडं मारायला लावला. त्यांची गेम मी नंतर सांगते तुम्हाला. तिकडं मारायला लावला. नंतर एक 8च दिवस गेले असतील बरं का. म्हणजे अगोदर शेड मारला, काय प्रॉब्लेम नव्हता. मी इकडं नव्हती त्यामुळे मला माहित नाही बरं का ती काय करत होती काय नाही. पण मी इकडं राहायला आल्यावर एक ना 5 ते 6 दिवसात लगेच येऊन ना आमच्या पत्र्याच्या पाठीमागं, जिथं शेड मारला ना त्याच्या पाठीमागं, ती ऊसाच्या रानात कशी लोक कोप घालतात ना, तसली कोप घातली पाठीमागं येऊन. ऊसाच्या रानातल्या सारखी कोप असते ना, ती कोप घातली पाठीमागं येऊन. आमच्या पत्र्याला टच एकदम. थोडंसं अंतर असेल, एक 5-10 फुटाचं अंतर असेल, जास्त असेल किंवा तेवढंच, म्हणजे असं एकदम जवळ कोप घातली बरं का. बरं ठीक आहे म्हटलं. पण ह्या लोकांना ह्याच्या अगोदर काय झालं येऊन राहायला, आम्ही आलो ना 5-6 दिवसातच लगेच पाठोपाठ आले आमच्या. आणि ह्याच्या अगोदर इकडं जरा जायची, तिकडं जरा जायची, अजून तिथंच घरी यायची. स्लॅबचं घर सोडून कोप घालून कोण राहतं तुम्ही सांगा. म्हणजे हे किती चाली खेळते ती बघा. आणि मला तर एवढं बेकार वाटतं नाही, एवढी खोटी लोक आहेत ही बरं का. सर्रास बरं का. मी नडली तर मी सगळ्याला नडते, नाहीतर मी कुणाच्या नादाला लागत नाही. मला त्याची सवय नाही. चाटाळसारखं ह्याला गोड बोलायचं त्याला नडायचं, त्याला गोड बोलायचं त्याला नडायचं, असली सवय नाही मला. मी सगळ्यांना सोबतच बोलणार आणि जे आहे तेच बोलणार. आणि ते आले बरं का, नंतर कोप वगैरे घातली, ठीक आहे घालू दे. ती पण कशी घातली, आम्हाला त्यांच्या रानात शेड मारायला लावला. मग तिथं अडचण होती ना, त्याने दुसरीकडे घालायची होती ना, मग कोप बरोबर त्यांच्या हिश्श्यात घातली, आमच्या पत्र्याला टच एकदम. आणि नंतर ह्यांची गेम काय होती माहितीये का तुम्हाला, हे पण सांगते मी. आता काही लोकांना खरं वाटेल खोटं वाटेल ते तुमचा विषय आहे, फक्त मी जे अनुभवलंय ते मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी आम्ही इथं राहायला आलो लगेच ते आले 5-6 दिवसात. म्हणजे ह्यांचं काय मत झालं, ह्या दोघांचं काय पटत नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून नुसती भांडणं आहेत आमची. 1-2 दिवस असा गेला असेल की आमची भांडणं नसतील. रोजच्या रोज भांडणं. काही लोकांच्या मुळे ते कळून आलं नाही कुणाला. ह्या लोकांना काय वाटलं की
वैयक्तिक आमच्या नवरा बायकोची भांडणं होते. हे बाकीच्या वाटणाऱ्यांना काय वाटलं की ह्यांची वैयक्तिक होते, पण आमची वैयक्तिक भांडणं कधी होत नव्हती. ह्या घरातल्या लोकांच्या मुळेच आमची भांडणं एवढं लास्ट स्टेपला डिवोर्स पेपरवर साईन झाले तेव्हा ह्यांच्या आत्म्याला मला वाटते थंडक भेटली असेल. लोकांची लेकरं टिकवून घ्यायला येत नाही ह्यांना. हे घरातले पाठी, शेजारी पण पाठी. आणि ह्यांना वाटतंय मी ह्यांची रिस्पेक्ट करावी, हे मोठे. अरे तुम्ही मोठे मोठ्यासारखे का राहत नाहीत? हां, जे करून खाते त्याला आडवून का पाडता तुम्ही? हां, का आडवं पडता प्रत्येकाच्या वेळी? हां, प्रत्येक वेळी का आडवं पडता तुम्ही? एखादं चांगलं करून खायला लागलं तर खाऊ द्या ना. तुम्हाला आम्ही कधी काय बोलतो का? तुम्ही काय केलं तर आम्ही तुम्हाला विचारतो का? मग तुम्ही का आडवं येत आहे आमच्या? मग तेव्हाच म्हणायचं होतं ना, हे कधी तर केलं तर हे माझे मिस्टर त्यांच्यापेक्षा लहान आहेत. त्यांनी म्हणायचं होतं बाबा उद्या भांडणं नको. म्हणजे काय असतं नंतर म्हणजे विचार बदलल्यानंतर भांडणं नको म्हणून तेव्हाच तुम्ही म्हणायचं होतं ना, तुझ्या हिश्श्यामध्ये घाल. तेव्हाच तुम्ही म्हणायचं होतं ना, मग तुझ्या हिश्श्यामध्ये तुझा शेड मार बाबा. आणि एकदम टच आहे, म्हणजे मध्ये काय हे नाही काय नाही, असं एकदम प्लेन रान आहे. आणि तिथं मुद्दाम त्यांनी तिथं शेड मारायला लावला त्यांच्या हिश्श्यात. ह्याचं कारण ह्या दोघांचं काही पटत नाही. ही पोरगी काही तर राहत नाही, कारण का पहिल्यापासून ह्यांची म्हणजे आमची हे लोक भांडणंच बघत आलेत. आणि हा शेड ह्यांच्या हिश्श्यात मारला की हे ह्यांचं नाही पटल्यावर हे एक इकडं जाईल, एक तिकडं जाईल. आणि हा शेड आम्हाला वापरायला गावल. अशी मानसिकता ह्या लोकांची. एवढे खोटे लोक आहेत हे. आणि जेव्हा 4-5 महिने झाले बरं का, 4-5 महिने झाल्यानंतर आम्ही राहिल्यावर पण आमचे भांडणच होईना. 3-4 महिन्यातच, 4-5 महिने पण 3 ते 4 महिने गेले, आमची भांडणच होईना झालेत बरं का. परत मग हे असं म्हणजे मुद्दाम भांडणं काढायला लागले, मुद्दाम कालवा करायला आमच्या घराजवळ येऊन, मुद्दाम ओरडायला लागले, मुद्दाम कोंबड्यावर कुत्र्यावर घालून असं म्हणजे बोलायचे. आपल्याला कळतं ना त्यांना जे काय बोलायचं ते. त्यांना घर आहे ना, ते घरी जाऊन पण बोलू शकतात. त्यांच्या घरातल्या माणसावरून काहीतरी म्हणल्यागत म्हणायचं, टोचून बोलायचं. आपल्याला समजतं ना रे, आपण काही एवढं पागल नाही ना. तर असं बोलायचं. तर मग ह्याच्यावरून त्याच्यावरून बोलायला लागले बरं का. म्हणजे ह्यांना काय वाटलं आमचा प्लॅन फसला, हे दोघं काय भांडत नाहीत. आणि होत होतं आमची भांडणं पण होत होती, पण तिकडं जाऊन आल्यानंतर कधी कधी होत होती बरं का. पण ह्यांचा प्लॅन फसल्यासारखा ह्यांना वाटला की आम्ही वेगळा प्लॅन करून इकडं शेड मारायला लावला आमच्या हिश्श्यात. कारण का उद्या बोला येते, तुझा काढून ने जा म्हणा येते, काढा लवकर म्हणा येते म्हणून. ते पण झालं. परत तुम्हाला सांगते, परत म्हणजे ह्याच्यावरून त्याच्यावरून बोलायला लागल्यावर ते मला खटकायला लागलं ना. माझ्या मुलाला काहीतरी बोलल्यागत. माझा मुलगा म्हणजे लहान आहे, बोलवलं का जायचा. एखाद्या वेळी गोड बोलवायचे. लहान लेकराला काय बोलवलं का जाणार ना. एकदा बोलवणार आणि परत ते मग गोड बोलल्यावर ते तिथं जाणार ना. लेकराला काय कळतंय, तिथे गेलं का नाही, जा तुझ्या घरी असं बोलायचे. तर नंतर एवढ्या तेवढ्या कारणावरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून ह्यांनी पण खूप काय काय केलं बरं का. परत काय बोलायला लागले मला, शेड आमच्या रानात मारलाय. म्हणजे मी बोलायला लागली ना, तुम्ही असं का बोलताय, काय संबंध तुमचा बोलायचा, असं तसं बोलल्यावर हे लोक काय बोलायला लागली माहिती का, तुम्ही असं का ओरडताय, ह्याच्यावरून त्याच्यावरून का शिव्या घालताय, असं म्हणलं ना. म्हणजे हे थोडक्यात त्रासच देत होते. हे पण लोक मेंटली टॉर्चर करत होते. हे पण की ह्यांना वाटत होतं की ह्यांची का भांडणं होईनात. ह्यांनी पहिला लॉजिक लावलेलं मिस्टरांना. मिस्टर माझं ना त्यावेळी जर मी इथं असते ना, काही पण 4 दिवसात का आपलं शेड बदलायचं होईना, पण आपल्या हिश्श्यात घालायला लावलं असतं. पण ह्या लोकांच्या भरोशावर माझे मिस्टर आतापर्यंत बसले. आणि सारखं मग उठता बसता काय म्हणायचे, आमच्या हिश्श्यात घर बांधले, काढ मग पत्र, आत्ताच्या आत्ता हाल इथनं. तिथनं तसं बोलून इथं पाठवलं. हे मिस्टरांनी इथं अजून नवीन दुखणं लावून घेतलं. हे असे नालायक लोक आहेत. एखादं करून खाते का, तुझा जागा उचलून नेला का आम्ही. सगळे जनावरं आमच्यात, चारायला फिरवायला सगळं आमच्यात. रस्ते पण आमच्या रानातनं. मग तुला पत्र घातलं, पत्राची जागा किती रे, किती अर्धा गुंठा सुद्धा नसेल, एवढीच जागा त्यांची पडलेली. सगळी वाहनं आमच्यात लावायची, काय ती जे काय असतील ते. जनावरं आमच्यात सगळी बांधायची.
तरी पण आम्ही काय बोलत नव्हतो. जाऊ दे, पडून राहताय तर काय करायचंय त्याला, का बांधीनात, का वापरेनात, काय जनावर चरेनात असं म्हणायचो ना आम्ही. पण आम्ही नुसतं राहत होतो घरात. म्हणजे छोटीशी एकदम छोटी रूम होती, काय लय मोठं पण असं शेड मारलं नाही की काय नाही, तेवढंच राहायपुरतं. तर एवढी रूम, ते रूम मध्ये राहत होतो तर म्हणायचे की आमच्या रानात शेड आहे, आमच्या रानात शेड आहे, मग तुझा शेड काढून घे, आमच्या रानातनं साईडला हो, असे बोलायचे बरं का. मग मी पण एकदा रागानं मी ह्यांना काय बोललं माहितीये का, माझं पण लय डोकं हल्लं. मिस्टर म्हणायचे असू दे, मग त्यांना काय बोलू नको. अरे का, तुमचे सगळे जनावर सगळं तुमचं आमच्यात, मग राहिलं म्हणून काय. मग ज्यावेळी शेड मारायचं होतं तेव्हाच म्हणायचं होतं ना ह्याने तुझ्या रानात शेड मार म्हणून. तेव्हा म्हणले आपण 5-5 गुंठ दोघाचं 10 गुंठ ठेवायचं वापरायला म्हणून. आणि नंतर शेड मारल्यानंतर 5-6 दिवसात येऊन लगेच तिच्या म्हणजे आमच्या पत्र्याच्या बरोबर टचला एकदम कोप घालते आणि तिथं राहते आणि मला धमक्या देते की आमच्या रानातनं शेड काढ. तेव्हा तुझं काय डोकं कुठं गेलतं का भटकायला? तेव्हा सांगता नाही आलं तुला तुझ्या हिश्श्यात मार म्हणून? हा, तुझा प्लॅन वेगळा होता हे मला माहित होतं. ह्यांची भांडणं होती ती आम्हाला हे वापरायला होते. पण ना, प्रत्येकाला डोकं असतं, दिमाग प्रत्येकाचं चालतं. लय स्वतःला एवढं अतिशहाणं पण समजायचं नसतं. मी येडीच आहे, मी पहिल्यापासून येडीच आहे, पण जास्त पण अति करू नका. एवढी पण मी येडी नाही. येडी आहे मी, पागल आहे, पण एवढी नाही. तुम्ही एवढं गंडव चालू एवढी तर नाही मी, समजलं का. मग त्यावेळी माझ्या मिस्टरांना गोड गोड बोलून हे करायला लावलं आणि नंतर एक 3-4 महिन्यात लगेच भांडणं काढली की आमच्या रानातून पत्र काढ. मग मी काय म्हणलं, आम्ही लहान आहे तुमच्यापेक्षा, आता हे बघणाऱ्यांनी पण सांगावं बरं का, जे बघतेत त्यांनी पण सांगावं. मी असं बोललं, मी वैतागून गेली. अरे 4-2 दिवसाला ठरल्यागत भांडण, 4-2 दिवसाला ठेवल्यासारखं भांडण. तिथनं इथं आलो, भांडणं होती ती म्हणून 5-6 दिवसातच लगेच हजर. ते पण रान ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत आहे, पण त्यांनी एकदम आमच्या पत्र्याला चिटकून कोप घातली. मग मी काय म्हणलं, बाबा तू काय मला जास्त बोलू नको, आम्ही तुझ्यापेक्षा लहान आहे, आम्ही हिस्सा पलटणार आहे. ऐकून ऐकून थकले मी. अरे किती सहन करायचं. तुम्ही रोज जर उठून म्हणला तर हे तेच खोड काढायचे बरं का माझे. मी त्यांना कधीही विचारायचं की मी स्वतःहून कधी, मी दुसऱ्यांना पण कुणाला विचारा, मी स्वतःहून कधीच कुणाला बोलायला जात नाही, कारण का मला भांडणं करायचं मुळातच आवडत नाही. पण विनाकारण आपल्याला खेटतंय, त्याला मी बोलल्याशिवाय सोडत नाही बघा. मग त्यावेळी मी म्हटलं आम्ही हिस्सा पलटणार आहे, तुला काय करायचं ते कर, आम्ही लहान आहे तुझ्यापेक्षा, आम्ही आत्ता पण हिस्सा पलटू शकतोय म्हणल्यावर मग जरा थंड पडली बा. अरे किती एखाद्याला टॉर्चर करायचं. हा, दोघं पण नवरा बायको येऊन बोलायचे आमच्या रानातनं पत्र काढ, आणि जोपर्यंत माझे मिस्टर घरी आहेत ना तोपर्यंत काय बोलायचे नाहीत. हे पण ते चाल एकच ना, मिस्टर आहेत तोपर्यंत काय बोलले नाही. गेले का काहीतरी खोड करणार, कोंबडीला काहीतरी घाण शिवी देणार, किंवा शेळीला कोकराला असं घाण शिव्या देणार मोठ्या मोठ्यानं, जे करून मला ऐकू येतील अशा. मग ह्यांना काय, रे का ग बसायचं, हे काय आपलं घर चालवतात का ग बसायचं. तुम्ही ऐकणाऱ्यांनी पण सांगा, हा आम्ही तुम्हाला काय वाईट बोललो किंवा दुसरं कशावरून काय बोललो, आम्हाला बोला ना. मी कुणाचं ऐकायलाही जात नाही, कुणाला बोलायलाही जात नाही, कुणीही सांगावं. तर मग नंतर तेव्हापासून मग बोलणं झाली जास्त बरं का. तेवढं इसरी पडणार, 3-4 दिवस गप बसणार, अजून तिचं 4:45 चालू, अजून पुढं भांडले तेवढंच 1-2 दिवसच गप बसणार, अजून चालू. अरे तुम्ही ना मोठा आहे तर मोठ्यासारखं राहणार रे, असा खोड्या का करताय रे बावळट सारख्या, आणि तुम्हाला मान पाहिजे मोठा. हा, असं येड्यावानी केल्यावर कोण देणार तुम्हाला मान आणि पान रे. आम्ही लहान आहे, आम्ही खोड केली, काय चुकलं तर, काय चुकून बोललो तर म्हणायचं बाई असं बोलू नको, आम्ही मोठा आहे. तुम्हीच भुकत येता, कुत्र्यांच्या पेक्षा भारी तुम्ही भुकता. हा, आणि परत आम्हाला अजून दोषी देऊन रिकाम होता. हा, आणि नंतर पण 2 वर्ष गेली बरं का अशीच हिला भांडण्यातच गेली. नंतर गेल्यानंतर 2 वर्ष गेल्यानंतर परत आम्ही काय केलं, घर बांधायला चालू केलं बरं का.
पाया काढायला चालू केला. तर नंतर मग ती काय बोलली नाही बरं का, फुगून होती आमच्यावर. ते तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचंय ते. जास्त बोलत नव्हती, ताटूनच हिंडायची. काय हिंडना, कोण माझं घर चालवत नाही किंवा आमची अडचण आहे तेव्हा आम्हाला कोण म्हणत नाही बाबा तुझा 1 महिन्याचा बाजार भर एवढं धर. कोण बोललं का आम्हाला आतापर्यंत? मग दुसऱ्याचा काय विचार करायचा आहे? हां, आपलं घर तर कोण चालवत नाही, मग का विचार करायचा लोकांचा? आपल्याला जे वाटतंय ते राहायचं, जसं वाटतंय तसं राहायचं. लोकांच्या सांगण्यावर मला तर जमत नाही राहायचं, मी आधीच सांगते. तर नंतर काय केलं, इकडं घर बांधायला चालू केलं. थोडं दिवस गेल्यानंतर म्हणजे फाउंडेशन वगैरे झालं, वरती थोड्या भिंती आल्या बरं का. भिंती आल्यानंतर हे ना पाण्यासाठी भांडणं करायला लागली बरं का. होलचं पाणी आम्ही घेतोय म्हणून. आणि या होलचं पण सांगते तुम्हाला बरं का. ज्यावेळी होल पाडायचा होता ना, खूप दिवस झाले त्याला, 17-18 मध्ये काहीतरी होल पाडलाय बरं का. 18 का 19 मध्ये काहीतरी पाडलाय बरं का. खूप दिवस झाले त्याला, आम्ही तिकडच होतो सगळे त्यावेळी होल पाडलेला. 17-18 मध्येच काहीतरी पाडलाय बरं का होल. आणि नंतर हे लोक ना त्यावेळी काय बोलले, हे नुसते पलटू लोक आहेत बरं का. हे लोक त्यावेळी काय बोलले, या मोठ्या बाईचा मुलगा काय बोलला, बाबा मला काही एकट्याला हे नाही होणार, तुला पैसे कधी द्यायचं तेव्हा दे आणि नंतर मग तुझ्याकडे येतील तसे दे मला, असं बोललेले बरं का. तुझ्याकडे कधी येतील तेव्हा दे असं बोललेले. बरं ठीक आहे म्हणलं. आणि नंतर होलला पाणी पण चांगलं लागलं बरं का. पाणी चांगलं लागल्यानंतर ह्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि नंतर पण ह्या लोकांनी ना त्यांनी बोलून दाखवलं आम्हाला. म्हणजे असं आम्ही असंच म्हणजे बसलेलो सगळेजण, त्यावेळी मी सगळं डोक्यात ठेवत असते. त्यावेळी काय बोलला हा माहिती आहे का, बाबा होल जर वाळला गेला असता तर मला फास घ्यायची वेळ आली असती. म्हणजे होल फेल गेला असता, ह्याने आमच्याकडून आम्हाला धुवून पैसे घेतले असते. हां, आणि नंतर होल चांगला चालल्यावर काय म्हणाले, आम्ही हिस्सा देत नाही होलमध्ये. आणि ज्यावेळी होल पाडत होते त्यावेळी बोलले की तुझ्याकडे कधी येतील तेव्हा दे, आपल्या दोघात करू. हे मिस्टर माझे ना पहिल्यापासून सगळ्यावर विश्वास ठेवत आलेत, त्यामुळे ह्यांना प्रत्येक वेळी फसवत आलेत लोक, फसवत आपले आहेत कुठं जातात असं म्हणत हे आलेत बरं का. मग तेव्हापासून आम्ही काय पैसे दिले नाहीत, कारण का तुम्हाला सांगू का, आमचं रान पूर्ण पडीक आहे पहिल्यापासून. आणि ती जी बाग लावली, त्यांच्या नादी लागून बाग लावली, त्याचा 1 रुपया पण आला नाही, लावली आणि काढून टाकली. कुणाला त्याचं जमलेलं नाही, त्यांना पण जमलं नाही आणि आम्हाला पण जमलं नाही बरं का. त्यामुळे सगळं काढून टाकलं, काही ठेवलं नाही. आणि नंतर आत्ता सध्या पण ना आमचं सगळं रान पडीक आहे, कारण का माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत, त्यामुळे त्यांना काही जास्त जुळत नाही. मला तर मुलांच्यातनं नाही जुळत शेतातलं वगैरे, त्यामुळं मुलं मोठी झाल्यानंतर नंतर बघा येईल, पण सध्या तरी काय होत नाही. त्यामुळं आत्ता पण आम्ही फक्त प्यायचं पाणी भरतो, प्यायचं आणि वापरायचं. आम्ही आत्तापर्यंत ना फक्त प्यायचं आणि वापरायचंच पाणी भरतोय. ते आहे ना सगळे म्हणजे सगळं त्यांच्या जेवढी इथून तिथंपर्यंत शेती आहे ना सगळे भिजवतात पाण्यानं. होल चालू करून सगळी शेती भिजवून घेते, ते पिकं वगैरे काढतात बरं का. आम्ही फक्त प्यायला आणि वापरायला भरतो. तर हे लोक सारखे भांडणं काढते, प्यायचं पाणी भरायला तरी बाई ती भांडायची. हां, पैसे द्यायला नको, असं करायला नको, तसं करायला नको. बरं दोघात आहे ठीक आहे, तुम्ही म्हणचाला तर त्याचं दोघात आहे म्हणल्यावर द्यायला पाहिजे. पण आम्ही काय सांगितलं होतं, आमच्याकडे येतील तेव्हा. बरं बाबा, असं पण नाही की तुम्ही म्हणला होता आमच्याकडे येतील तेव्हा देतो आणि आता आम्ही पाणी वापरायला लागलोय, असा पण विषय नाही ना. वापरत नाही आम्ही पाणी, आमची शेती पडून आहे सगळी, फक्त प्यायला आणि वापरायला भरतो. होय बाबा, आम्ही सगळी शेती करतोय त्यांच्याबरोबर. पाणीची म्हणजे असं ते 4-4 दिवसाच्या पाळ्या वगैरे लावतात तसं लावलंय, असं काही नाही. आम्ही काहीच त्यांचं पाणीच घेत नाही, फक्त आंघोळीला आणि वापरायला प्यायला काय असेल ते. तरी पण ही येता जाता सारखी बोलायची, सारखी म्हणजे सारखी. त्यांना असं केलं आमचं, ह्यांना घर जाळलं, तिथल्या लोकांची पण ही आमच्या पुढं मापं काढते. एकत्र असताना ती आहे ना, ती एकत्र राहत होती ना, म्हणजे माझे सगळे सासरचे लोक 3 सासरे एकत्र राहत होते, तेव्हाच ही बाई काढून मला शिवे देते माझ्यासमोर, इथं घाण बोलते. मग मला वाईट नाही वाटणार का रे? तुमचं
तिथलं आहे ती तिकडे जाऊन मिटवा ना, आमचं का डोकं खात आहे का? मी होती का त्यावेळी? कुणी पण सांगावं जवळच्या नातेवाईकांनी, मी होती का त्यावेळी? तुम्ही एकत्र होता, तुम्ही काय काय केलं काय नाही ते तुमचं तुम्ही बघा ना तिकडं, आम्हाला का बोलता रे? हा, एकत्र असताना पण असं केलं तसं, अरे तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही होतो का तुमच्या जवळ? मी होते का? कोण होतं त्यांना जाऊन म्हणजे तोंडावर धडधडीत बोला ना तुम्ही, बाई तू असं केलं तू तसं केलं म्हणून. आमच्याजवळ का भुकताय तुम्ही? आम्ही काय करणार आहे? तिथं ताप आहे म्हणून हिथं आलो, हिथं त्याच्यावरचं. मग नंतर काय झालं, आम्ही आलो तिकडून इकडं, हे पाण्यासाठी पण भांडणं व्हायला लागली. पाण्यासाठी भांडणं व्हायला लागल्यानंतर हे अडवायला लागले आम्हाला. घर बांधायला काढलं आणि पाणी मारायला, पाणी घेताना हे अडवायला लागले. एवढ्या तेवढ्यावरून भांडणं काढले. तेव्हा पण काय झालं तुम्हाला सांगते, आरुषची सायकल ते भाचं घेऊन पळायला लागलं होतं. मग आरुष लागला रडायला. बघा मग बोलाय नको का त्यांना? आरुष पाठीमागं रडत पळतोय आणि ती पोरग पुढे घेऊन सायकल, ते आरुषची सायकल घेऊन पळते. मग मी म्हटलं काय झाले रे तुला, ते रडायला लागलेलं तुला दिसत नाही का? तरी ही लगेच भांडाई उठली बा त्या कारणावरून. फक्त मी म्हटलं की तू कशाला रे त्याची सायकल घेऊन पळतोयस, म्हटलं तो पाठीमागं रडत पळतोय. मग एवढं हिला कौतुक वाटते तर तुझं घेऊन दे ना तुझ्या नातूला. हा, मला पण कळतंय लहान लेकरं एकमेकांचं घेत असते, पण मी लेकराला बोलली ना, भाच्याला बोलली मी की बाबा त्याची सायकल घेऊ नको, तो रडतोय तर कशाला घेतोय, गोड बोलून दिली तर घे ना. तर हिनं त्याच्यावरून भांडणं काढली आणि त्याच्यावरून ह्या बाईचा नवरा आणि ही लॉक लावायला पेटीला पळायला लागले हॉलच्या. आणि ही होलची केबल आमच्या रानातनं, बरं का ऐकणाऱ्यांनो, जवळचे नातेवाईक, होलची केबल पूर्ण आमच्या रानातनं, पेटी आमच्या रानात ठेवली. रोज आमच्या रानात चक्रा मारते चालू करायला बंद करायला, आणि ही लॉक लावाय पळते. आमच्या रानात कशाला टाकायची मग? तुम्हाला आम्हाला मिक्स करून घ्यायचं नाही ना. आमच्या रानात पेटी टाकली, केबल टाकली, वाटा पाडल्या, जनावर बांधली, वाहनं लावताय हा, आणि होल चालू करतोय म्हणून पेटीला लॉक लावाय चालले. मानसिकता बघा, म्हणजे दुसऱ्याच फुकट भेटावं बरं का. आणि ते पण नाही, आम्ही पैसे दिलेत, आता दिलेत आम्ही, तेव्हा दिले नव्हते, थोडे दिलेले, तर दिलेत आम्ही एक किती 75% दिलेत, अजून राहिलेत. पण आम्ही शेतीच करत नाही ना, काय संबंध? आम्ही सांगितलेलं आधीच आमच्याकडे आता काही नाहीत, आम्ही येतील तेव्हा देणार. मग थोडं थोडं करत दिले, 75% दिलेत, 25% राहिलेत, तेवढे नंतर देणार आहे आम्ही. तर सध्या तर आम्ही काय करत नाही शेती, पाणी ते वापरते कंटिन्यू. लाईट आली का चालू करून जाते, लाईट गेल्या, लाईट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मोटर चालूच असते बरं का. तर हे पाण्यासाठी पण भांडणं काढली, शेड काढायसाठी पण भांडणं काढली. हे अशी लोक आहेत. आणि नंतर पण काय झालं, थोड्या दिवसानं हे म्हणजे आता तुम्हाला वाटतं हे काय बोलते काय नाही. थोडे दिवस केले बरं का, म्हणजे आम्ही मिस्टर माझे रात्रभर गाडी चालवायला जायचे आणि मी घरी, आणि ते दिवसभर येऊन झोपायचे. त्यांची झोप तर व्हायला नको. ड्रायव्हर लोकांचं काम तुम्हाला माहिती आहे कसं असते. मग मी आरुष एकटाच होता त्यामुळं मी त्याला घेऊन पाणी मारायची घराला बरं का. तर ही मोठी बाई काय म्हणते, दोघं नवरा बायको इथं आलेत आणि इथं मी पाणी मारत होती, कोपऱ्याला जाऊन लगेच म्हणते हिला कामाला ठेवले. अरे घर आमचं आहे ना, तू का जळते एवढी? म्हणजे आमच्या दोघात अजून भांडणं लागायला. त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी गडी लावा, एखादा दुसरा माणूस कामाला ठेवा पाणी मारायला, मी का मारू? अरे किती जळकुट आहे रे तुम्ही, एखादं करून खाताय त्याला का भीक मागा म्हणताय रे? हा, वासना बघा ह्या बाईची. मुद्दाम मला सारखं मोठ्यानं ओरडून म्हणते. मी तिच्यासोबत बोलत नव्हती बरं का, मी तिच्यासोबत बोलत नाही, पहिल्यापासून मी बोलत नाही. पण ही मुद्दाम येऊन खोडी करते. हसत हसत नवऱ्याला काय बोलते, हिला कामाला ठेवले पाणी मारायला, अशी म्हणली, निघून गेलीत लगेच. मग ह्या असल्या खोड्यात चाबरापणा कशाला लागतो रे तुम्हाला? हा, तुम्हाला ठेवू दे का मग कामाला? हा, तुम्हाला ठेवू कामाला? मग तेवढे वाचले ना आमचे पाणी मारायचे लोकाला ठेवण्यापेक्षा. आमच्यान पण होईल तेवढं आम्ही केलं, पण ते तुला बघवत नव्हतं ना. हा, तुम्हाला बोलायचं नाही काय? तुम्ही एवढं बेकार बोलताय ना, ते सगळं सांगितलं ना, तुम्हाला काय बोलायचं ती बोलतील लोक. मग पण तेवढं वाईट जेवढं काय बोलले ती नाही बोलत मी.
मला सवय पण नाही तेवढं बेकार बेकार बोलायची. हा, लोक करून खाते तर हा, आणि घरातल्या लोकांना, मग घरातली लोक घरात बसवत जा ना. मग कशाला काम करायला होते? दुसरी माणसं ठेव ना तुझ्यात कामाला. घरातल्या माणसांनी काम करावं आणि दुसऱ्याच्या घरातल्यानी बसावं आणि रोजगारी लावून घर जाळून घ्यावं. होतंय तेवढं तर करू दे ना दुसऱ्यांना. हे मला तेव्हा बोलायला येत नव्हतं, त्यामुळे मी बोलली नाही. पण तेव्हा म्हणजे मला असं एखादा छान असा प्लॅटफॉर्मच भेटला नव्हता की कुठं बोलावं, काय बोलावं, म्हणून मी शांत बसलेली. हे असले नालायक लोक आहेत. करून खाणाऱ्याला मागून का खात नाही असं वाटतं ह्यांना. हा, किती बोलायचं रे तुम्ही? मोठे काय मेंदू तेवढाच आहे का तुमचा? तेवढाच मेंदू आहे, फक्त वाढलंय, शरीर वाढलंय, मेंदू कुपोषितच राहिला तुमचा. थोडे तर काय अक्कल बिक्कल? तुम्ही एवढं करताय पळून पळून, जनावरांच्या धारा बिरा, जनावर पाळले ती. आम्ही तसं म्हणतो का तुम्हाला येऊन? तुम्हाला हिला कामाला ठेवलं, तुझ्या घरातल्या व्यक्तीला कुठल्या म्हणलं का मी कधी? हा, तुम्ही कशासाठी करताय मग पळू पळून? आणि मी घराला पाणी मारायला तर म्हणते हिला कामाला ठेवलंय. ही असली बाई, कसल्या बाई त्या काय माहिती बाबा. एखाद्याचं चांगलं चाललेलं ह्या लोकांना अजिबात बघवत नाही. आणि नंतर मी पण मुद्दाम मिस्टरांसोबत भांडण काढलं आणि तिला ऐकाय जायला सारखं म्हणलं, मला काय कामाला ठेवलं काय तुम्ही? म्हणलं मला रोज पाणी मारायला लावताय, गाडीवर जाताय निवांत येऊन झोपताय, असं म्हणलं. दिल खुश झालं असेल तिचा, तिला ऐकाय जायचोच मी बोललेली. पण जरा डोक्यात घे, आमचं घर आहे, आम्ही बांधायला लागलो तर पाणी मारायला दुसरं अजून ते सगळं मलाच करावं लागत होतं. जास्त लय भिंती उंच गेल्यानंतर मग मिस्टर करायला, ते पण आधी मध्ये करायची बरं का, पण त्यांची झोप होत नव्हती त्यामुळे मी काय उठवत नव्हते. उद्या आपलं रात्रभर गाडी चालवायची, त्यामुळं मी त्यांना उठवतच नव्हते. माझं मी पोराला घेऊन करायचे. तर हे जळके लोक साईडला असतात, असे जळके असल्याशिवाय सुधारणा होत नाही बरं का. असू द्या असू द्या, तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्या जवळच राहावा आणि असंच जळत राहावा. हा, एवढे पण काय आमची प्रगती नाही झाली, पण आम्ही आहे त्यात समाधान मानतोय. तुमच्यासारखं नाही जळत दुसऱ्यावर. दुसरे लगेच घराला घर बांधायचं होत आल्यावर लगेच पाणी अडवलं. आणि गरज पडली ना कुठं काय पण, ह्यांचं काय पण सारखं होतंय लगेच. म्हणजे माझ्या मिस्टरांना कॉल, ये हे आलेत घरी, ते माणसं आलेत घरी, ह्यांची माणसं आमच्या पण घरी येतात, तेवढं सांगा म्हणून. असं झालं तसं झालं, त्यांचा पैशाचा हिशोब आहे. ते काय ते त्यांचं त्यांनी बघायला, म्हणजे ते म्हणतील आता तू हे काय सांगितलं, तुझे माणसं आमच्या घरी आलेत म्हणून आम्ही सांगितलं, तुझ्या तिकडं ठेव. मग आम्ही काय बोलत नाही. तरी पण माझे मिस्टर म्हणतात असू दे. ते सांगून त्या लोकांना किती वेळा तर त्यांनी पाठवलंय, खूप वेळा पाठवलंय पाठीमागं, आणि हे घरी सुद्धा येत नाहीत माणसं आल्यावर. हे असे लोक आहेत. गरज पडली का लगेच फोन. ते ह्याच्यावरून पण मी बोललेली, खूप वेळा बोललेली त्यांना, गरज पडल्यावर कशाला फोन करते, बोलवून घेते म्हणून. परत बोलवायचे बंद झालते, परत अजून बोलवायला लागले. ह्यांना ना दुसऱ्यांच्या शिवाय काय ह्यांचं होत नाही. आणि बोलणं तर एवढं भारी, एवढं टॉप लेवलचं ना, जसं काय वाटतं की हे ह्यांना कोणाची गरज लागतच नाही. आणि गरज पडल्यावर असं भिंतीच्या कोपऱ्याला येऊन उभारते ती. मला लय राग येतोय, लय राग येतोय मला या लोकांचा. लय मतलबी लोक आहेत बाबाई. आणि मोठ्यासारखं राहत नाही ती. ह्यांना मोठ्यांचा मान पाहिजे. हा, तुम्हाला मी काय चुकून जरी बोलले तर मग बोला ना. लेकराला बोललं तरी मग ह्यांची लेकरं ह्यांच्याकडे ठेवायची ना. त्यांना काय पाहिजे ते हवं नको ते आणून द्यायचं. हे पोराचं आमच्या काय तर घेऊन गेलं का ती घेऊन पळायचं नाही, ही पाठीमागं रडत लागायचं. मग त्याला बोललं का ही बोलायला लगेच यायची, लगेच भांडायलाच उठायची. मी हिला काय वाटलं, आमचंच नेते आणि आम्हालाच भांडते येऊन. ही यांची उलटी भांडणे, ती उरपाटी भांडणं म्हणते त्याला. ही असली ती अरपाटी, चूक बरोबर बघत नाही ती, तुटून पडते ती दुसऱ्याच्या अंगावर. आणि मी काय बोलली ना, लगेच लेकाला फोन करून रडून सांगायची. आणि ती लेक मला फोन करायचा आणि मला आडवं तिडवं बोलायचं, तुम्ही असं बोलला, मोठ्या माणसाला कसं बोलायचं, तुम्हाला कळत नाही, असं होत नाही तसं. त्यांना पण मी नीट सांगितलं, नीट ऐकायचं म्हणलं, काय बोलली नीट विचारायचं म्हटलं. एकाचं दोन करून ती मला शिवे देते आणि मग मी काय बोलते, तिने काय मला बोलली ना, तूच आहे असं मी म्हणायची बरं का. मला पण राग यायचा, पण मी वाईट तोंडातून कधी काढलं नाही बरं का. ती एवढ्या इरसाल शिवे देते ना, तुम्हाला काय सांगायचं. पण तिनं जी शिवी दिली ना, मी म्हणायची तूच आहे असं बोलली ना, ती लेकाला सांगायची फोन करून, मला शिव्या दिल्या, मला असं केलं तसं केलं. बघा
तिने शिव्या दिल्या, मी फक्त रिप्लाय तूच आहे असं दिल्यावर ती रडून फोन करून सांगायची. आणि ते आलं का मला म्हणायचं तुम्ही असं बोलला तसं बोलला, तुम्हाला कळत नाही का, तिला एक कळत नाही, ती बारकी पोरगी आणि मी वयस्कर आहे. बघा, तिला कळत नाही, तुम्हाला पण कळत नाही का? कळत नाही. जवळच्या लोकांनो लक्षात असू द्या बरं का. जाऊ द्या, आता लय टॉपिक लांब चालला आणि बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आणखी काय काय झालं बोलूया, मी नक्की बोलणार आहे. कारण का माझं डोकं शांत झाल्याशिवाय, आणि हे मी का बोलते माहिती आहे का, आता काल परवा येऊन पण ही बडबडले. काल परवा येऊन पण बाळाला मी बाहेर झोपवले, पोर्चमध्ये झोका बांधलाय त्याला, तिथं मी झोपवलंय. आणि हिला मी भांडणं आमची फक्त ह्याच्यामुळे होते, बाई तू इथे येऊन वरडू नको, एवढाच माझा विषय. मी दुसरं काही त्यांना बोलत नाही, म्हणजे दुसरं कशावरून मी कधीच बोलत नाही. तर ह्यांना तेवढं पण होत नाही. इथं भिंतीच्या आड हितच, इथनं समोरनं इथं जाते आणि तिथनं ओरडते. तुला काय खोड छव हाड कुत्र छव मांजर म्हणायचं आहे, ती जरा पुढं जाऊन म्हण ना. लेकरू झोपले, पोरं आजारी पडलेत. आता बघितलं तुम्ही, मी पण आजारी होते, मला पण सलाईन वगैरे लावलेला. मुलगा आजारी, मुलगी आजारी, सगळ्यांना सर्दी खोकला थंडीमुळे सगळे आजारी आहेत. तर ह्यांना किती वेळा सांगायचं. पहिल्यापासून आम्ही इथं राहायला आल्यापासून मी आतापर्यंत हेच सांगते की बाबा कालवा करू नका. आणि ती पण कालवा हो का, व्यवहाराचं बोलू द्या, चांगलं काहीतरी बोलू द्या. उठसूट कुठलं तर काय तर विषय काढणार, ही असलीच आहे ती, ही तसलीच आहे, शिव्या देणार. बघा, तुम्हाला तर ते शिव्या सांगितल्यावर नको शिव्या सांगायला, ती त्या टाईपच्या शिव्या देणार आणि बोलणार. मग तुला त्रास कोणी दिला त्यांना जाऊन बोल ना बाई, मी तुला काय बोललं का आतापर्यंत? मी कधीच कुणाला काय बोलत नाही. मग हिला काय वाटतं, हिनं जाऊन त्यांना सांगावं. काय संबंध माझा, मी कामाला आहे का तुझ्यात, तुझं ऐकून त्यांना जाऊन सांगायला? तेवढंच काम आहे का मला? हां, हे असे लोक आहेत. आता तुम्ही म्हणसाल तुला इग्नोर करायला येत नाही का, तू कशाला तिच्या नादाला लागते? अरे, आणि तू कशी मग बडबडते यूट्यूबला व्हिडिओमध्ये, कशी सांगते? तुम्हाला हे सांगू का, तुम्हाला ना ज्यांना माझं व्हिडिओ आवडत नाही ते स्क्रोल पण करू शकते काय, पण हे लोक इथे येऊन बडबडतात, ह्यांना मी स्क्रोल कसं करू? तुम्हाला माझं पटलं तर तुम्ही बघणार ना, नाही पटलं तर तुम्ही स्क्रोल करून देचाल. मोबाईल आहे ना तुमच्याकडे, तुम्ही स्क्रोल करू शकता. ह्या लोकांना मी स्क्रोल कसं करू, कुठं करू? त्यामुळं मला बोलावं लागते. काय करायचं मग? मध्ये हे लोकांचं असंच जर चालत राहिलं ना, मी सगळं सांगणार डिटेलमध्ये, टीप देणार, संदर्भासहित स्पष्टीकरण देणार आणि वैशिष्ट्य पण देणार, सगळं सांगणार मी. कारण का आत्ता काल परवा पण ही अशी वरडते, इथे निस्मळ्या वरडते, पोरगी झोपलेली असते, रडते उठून. मला एकतर काय ना, ती झोपली तोपर्यंत माझं आवरायचं असते, मी कसं तर करून त्याला झोपवते. ती आजारी आधीच, तिला सर्दीनं काय तिचं तिलाच कळणं झाले, कसं तर झोपू दे, ताप सर्दी चालूच आहे मुलांना आता सध्या बरं का. तर हे जातात आणि ओरडतात, किंवा घरातल्या माणसाला विचारतात, हे पेरलं का, ते पेरलं का, ती ओरडून सांगत होती तिच्या घरातल्या व्यक्तीला. तर तुमची घरातल्या माणसांची घरी गेल्यावर भेट होत नाही का रे? तिथनं वरडून इथं विचारतात. हां, तिकडून लांबून ओरडते, इथं त्यांच्या घरातल्या, म्हणजे त्यांची ही सून वगैरे. तुम्हाला आता बोलल्यावर त्यांना पण वाईट वाटेल, ते इथं खुरपत होत्या, म्हणजे शेतात काय बी लावत होत्या का काहीतरी लावत होत्या, तिथं पाणी दिलेलं होतं. तर तिथून ओरडून सांगते, हे पेरलं का आणि ते पेरलं का? आता तुम्ही काय दोघी हितनं, ही इकडं ती तिकडंच जाणार आहे का? घरी गेल्यावर भेट होत नाही. हिला ना भांडणं काढायची असली ना, ही बराबर मग ओरडते, तिला माहिती आहे, मग ही गावते मला भांडायला. मग तिच्या मुंग्या झडल्या का मग थंड घेते, 8-15 दिवस काय बोलत नाही. मग हे असे लोक आहेत, ह्यांना काय उपयोग नाही. असं किती पण बोला, माझंच खरं म्हणते. पण आता खूप दिवस झालं ते काय कालवा केला नाही बरं का, आता कालवा केला त्यांनी. तर तुम्ही जोपर्यंत मला त्रास देणार ना, माझ्या मुलांना त्रास देणार ना, मी सगळ्यांचं सगळं टाकणार आहे, आधी सांगते मी. आणि मी सगळं सांगून टाकणार आहे, मी काय ठेवणार नाही. मला टेन्शन येते ह्या लोकांचं, मी का सहन करू, मी का ऐकून घेऊ या लोकांचं, असं मला वाटतंय. त्यामुळे मी सगळं सांगणार आहे. मग तुम्हाला अजून त्रास दे झाला तर मी अजून लय टॉपिक, तुमचं लय काय काय, मग सगळं सांगणार आहे.
मला का त्रास देता रे तुमच्या मी घरात, का माझं लेकरू तुमच्या दारात कधी, का मी कधी तुमच्या दारात, कधी माझे मिस्टर तुमच्या दारात आहेत, तुम्ही येऊन का त्रास देता आम्हाला, का ओरडता तुम्ही? हां, आम्ही तुम्हाला त्रास दिल्यावर द्या ना, आमचा तुम्हाला काहीच त्रास नाही, तरी पण तुम्ही येऊन आम्हालाच बोलता, दुसऱ्यांचे टॉपिक काढता, कोंबड्या कुत्र्यावर न बोलता. मी ऐकून घेणार नाही. ते तुम्ही बघा बाबा कसं राहायचं आणि काय राहायचं ते. तुम्ही मोठ्यासारखं राहा, रिस्पेक्ट भेटल. बालिश बुद्धीसारखं वागल्यावर मी काय कुणाला किंमत देणार नाही, आधीच सांगतोय. मला तुम्ही द्या अगर न द्या, मला नको, मी वाईट आहे, हात जोडून सांगते मी वाईट आहे, असू द्या मी वाईटच आहे. पण तुमचं पण काय हे खरं आहे का, हे पण जवळच्या नातेवाईकांनी त्यांना जाऊन विचारायचं, हे खरं आहे का? सगळ्यांनी माझं मेंटली टॉर्चर केलं, त्यामुळे मी सगळ्यांचं सांगणार आहे आता, मी काही ठेवणार नाही, वैताग आलाय मला. तर ठीक आहे, अजून बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अजून खूप काय काय आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मी न सांगता. ओके, थँक्यू.